नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. कंपनीच्या गोपनीय माहितीचा गैरवापर केल्याप्रकरणी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार SKS फास्टनर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आंबेठाण रोड चाकण या ठिकाणी घडला. अजित कुमार बिपेन त्रिपाठी हे राहणार मोशे असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी मनीष कुंदनलाल राठी वय वर्ष 41 राहणार चाकण यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत. खेड तालुक्यातील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सोमवारी 1 जानेवारी 2024 रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन तहसीलदार प्रशांत बेडसे यांना दिले. राज्य संघटनेच्या पदाधिकारी यांचे पुढील आदेश येईपर्यंत ई-पॉज मशीनवरील कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे सचिव बाळासाहेब पिंगळे यांनी दिली. खेड तालुक्यातील युरिया खत विक्रीत सुरू असलेली लूट थांबवण्यासाठी व शेतकऱ्यांना सरकारने ठरवून दिलेल्या रकमेत खते भेटावी यासाठी 2 दिवसांपासून पुणे लाईव्ह न्यूजने यातील गैरप्रकारांचा पर्दाफाश केला. प्रत्यक्ष बाधित शेतकरी यांच्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर संबंधित कृषी विभाग आणि युरिया खतांच्या RCF कंपनी यांना जाग आली. त्यानंतर खेड तालुका कृषी अधिकारी यांनी दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी यासंबंधीचे परिपत्रक काढून युरिया खताची अधिकतम किंमत 266 रुपये एवढी असून त्यापेक्षा जास्त दराने खत विक्री केली तर खत नियंत्रण आदेश 1985 नुसार कारवाई करण्यात येईल अशी ताकीद खेड तालुक्यातील सर्व खत पुरवठादार व खत विक्रेते यांना दिली आहे. आजवर या खतांच्या मलिद्यात कुणाकुणाचे हात बरबटलेले आहेत याची चौकशी ED आणि CBI करणार नाही आणि झाली तरी परिणाम काहीही असणार नाही अशी शेतकऱ्यांची ठाम भावना आहे. खेड तालुक्यातील वाकीबुद्रुक गावातील दिव्यांग व्यक्ती जीवन बळवंत टोपे यांनी नवीन वर्षाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर हे यशस्वीपणे सर केले. शिवूर्जा प्रतिष्ठान माध्यमातून 80 दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला होता. चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांची प्रशासकीय कारणाने राज्य सरकारने बदली केली. त्यांच्या जागी संदीप चिद्रवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी कार्यभार स्वीकारला आहे. चाकण विकास मंचच्या वतीने नूतन मुख्याधिकारी यांचे स्वागत करून शहरातील विविध विषयांच्या संदर्भात त्यांना निवेदन देण्यात आले. केंद्र शासनाच्या वतीने जनसामान्यांच्या योजनांबाबत जनजागृती रथाचे स्वागत राजगुरुनगर या ठिकाणी करण्यात आले. नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी प्रशांत लाळगे, कर संकलन अधिकारी श्वेता बारटक्के यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. राजगुरुनगर येथील ST बसस्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतीस्थळासमोर नगर परिषदेच्या वतीने मंडप घालून विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. कर्ज दिले जात आहे. आज महाराष्ट्रात 18,000 पेक्षा अधिक मागासलेल्या कामगारांना अधिक कुशल हातांना मिळत आहे विश्वकर्माची साथ. खेड तालुक्यातील सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असणाऱ्या खेड तालुका प्राथमिक शिक्षण सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीचे अखेर बिगुल वाजले असून 2 प्राथमिक शिक्षक संघटना या पतसंस्थेवर आपले वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. खेड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याची मुदत सोमवार दिनांक 1 ते 5 जानेवारी दरम्यान आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलातील सहकार दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज दाखल करून घेण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी हरिचंद्र कांबळे यांनी दिली. आज पहिल्याच दिवशी 96 नामनिर्देशन पत्राची विक्री झाली. नामनिर्देशन पत्राची छाननी सोमवार दिनांक 8 जानेवारी रोजी होणार आहे, तर माघारीसाठी मंगळवार दिनांक 9 ते 24 जानेवारी ही मुदत असणार आहे. मतदान रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी होणार आहे. मतदान आणि मतमोजणीचे ठिकाण नंतर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक हरिचंद्र कांबळे यांनी सांगितले. खेड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या 19 जागा असून पैकी 14 जागा सभासदांमधून, 2 जागा महिला राखीव गटातून, अनुसूचित जाती जमाती 1, इतर मागास प्रवर्गातून 1 आणि भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग 1 जागा असणार आहे. पुणे नाशिक महामार्गावर आज सोमवारी 1 जानेवारी 2024 रोजी दिवसभर विशेषतः सायंकाळी वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहावयास मिळत होता. कोरेगाव भीमा या ठिकाणी आज रविवारी 1 जानेवारी 2024 रोजी शौर्य दिन साजरा करण्यात आला.
विजय स्तंभास फुलांची सजावट आणि आकर्षक रोषणाई करण्यात आली होती। या कार्यक्रमासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली होती। विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांनी हजेरी लावले। पोलीस प्रशासनाने वाहतूक मार्गात बदल केला होता। चाकणमधील तळेगाव चौक आणि माणिक चौक भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता। शिक्रापूर ते चाकण या मार्गावरील वाहतूक अन्य वाहनांसाठी बंद करण्यात आली होती। मुंबईहून नगरकडे जाणारी जड वाहने, मालवाहतूक करणारी वाहने पर्यायी रस्त्याने पाठवण्यात येत होते। चाकणमधील तळेगाव चौक ते विजय स्तंभ या ठिकाणी आज असे चित्र पाहावयास मिळत होते। सांगा त्यांना विलास चौधरी, गणेश लोखंडे, लाखो दिवसांनी अजूनही अभिवादनासाठी करण्यामध्ये वेळ घालवू नका। आपला 1 रुपया 7 किलो 1 रुपया मतदान करो ठिकाणी हजर व्हायचं आहे। खेड तालुक्यातील फ्लॉवरची पिके जोमात आहेत, त्यामुळे फ्लॉवर उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत। फ्लॉवरमध्ये अन्य आंतरपिके घेता येत असल्याचे शेतकरी भरत दत्तू आरगडे यांनी सांगितले। 8, 9, 10, 11 परवडते ना तुम्हाला? परवडत नाही हो। हां, किती रेट पाहिजे तुम्हाला? आम्हाला कमीत कमी 15 रुपयाच्या पुढे रेट पाहिजे। ती 5,000 काढी आहे। 5,000 काढी चांगली। चाकण येथील ऐतिहासिक किल्ले संग्रामदुर्ग या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे 1 जानेवारी रोजी संग्रामदुर्ग महोत्सव साजरा करण्यात आला। या महोत्सवामध्ये पावनखिंड दौड, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आणि शिवकालीन शस्त्रांची प्रात्यक्षिके दाखल आहेत। यामुळे नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील नाणी, शस्त्रे, युद्धकला व त्यांचा इतिहास यांची माहिती मिळाली। अखिल भारतीय विद्यार्थी सेना किल्लेदार फिरंगुजीनाचा स्मारक प्रतिष्ठान आणि किल्लेदार फिरंगुजीनाचा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने शौर्यभूमी श्री संग्रामदुर्ग महोत्सव 2024 या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण चाकण संग्रामदुर्ग किल्ल्यामध्ये पावनखिंड दौड व शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन, त्याचप्रमाणे संध्याकाळी आपण 4 वाजता पोवाड्याचा कार्यक्रम, त्यानंतर शिवकालीन दिनदर्शिका प्रकाशन सोहळा, आधी नितीन बानगुडे पाटलांचं व्याख्यान आणि पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करणार आहे। आता पावनखिंड सकाळी आपण 7:30 वाजता शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन केलं। ते उद्घाटन माननीय डॉक्टर संदीप महिंद गुरुजी यांच्या हस्ते झालं, तर पावनखिंड दौडचं उद्घाटन मिलिंद डांगे सरांच्या हस्ते झालं। आता भजनाचा कार्यक्रम सुरू आहे। 10:30 वाजता तो भजनाचा कार्यक्रम सुरू झाला। आपल्या पावनखिंड दौडमध्ये जवळजवळ 2000च्या वरती विद्यार्थी सहभागी झाले होते। जवळजवळ 47 शाळा म्हणजे खेड, हवेली, मावळ, शिरूर अशा विविध तालुक्यातून 4 तालुक्यातून शाळा आपल्या या पावनखिंड दौडमध्ये सहभागी झाल्या। त्याचप्रमाणे आता हे शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन पाहण्यासाठी आम्ही जवळजवळ 80-85 शाळांना पत्र देऊन कळवलेलं आहे। अंदाजे आतापर्यंत 47 शाळा येऊन गेलेल्या आहेत। जी मुलं पावनखिंड दौडला आली होती ती सगळी प्रदर्शन पाहून गेली आणि अजूनही जवळजवळ 20-25 शाळा या प्रदर्शनाचा पाहण्यासाठी येतील। अशा जवळजवळ 60-65 शाळा या प्रदर्शनाचा लाभ घेतील आणि किल्लेदार फिरंगुजीनाचा स्मारक प्रतिष्ठानने हा जो उपक्रम सुरू केलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं 350 वर्ष म्हणून हे आपण साजरं करत आहोत आणि हे साजरं करत असताना यामध्ये 9.5 कोटीचा फंड देखील पुरातत्व विभागाच्या माध्यमातून किल्ल्याला मंजूर झालेला आहे आणि त्याचंही काम देखील सुरू आहे।
माऊली सेवा प्रतिष्ठानच्या वतीने खेड तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील मंदोशी गावच्या जावळेवाडी या ठिकाणी गरजवंत नागरिकांना मोफत कपडे वाटप करण्यात आले. नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने होऊन संपूर्ण वर्ष चांगले जावे या भावनेने अनेक नागरिकांनी सोमवारी 1 जानेवारी रोजी चाकण येथील पुरातन चक्रेश्वर मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. करू ना मग. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.